Hello, all native listeners. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kalam, intern at JNC India. अ, या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी कोर्स बद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, किती तुम्हाला मार्क असायला पाहिजे नीटमध्ये, त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच किती कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, काय कट ऑफ राहू शकतो, या डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल फिजिओथेरपीचे कॉलेज जे आहे 112 असे टोटल कॉलेज आहेत. त्यामध्ये टोटल मिळून सीट्स आहेत 6245 अशा टोटल सीट्स त्याच्यामध्ये आहेत. त्यापैकी 90 सीट्स या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत आणि 6155 सीट्स या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत. तर गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये फक्त 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टोटल 108 असे टोटल मिळून 112 कॉलेज महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे आहेत. तर गव्हर्नमेंट कॉलेज कुठे कुठे आहेत, एक लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई आहे, त्याच्यामध्ये टोटल 10 सीट्स आहेत. त्याच्यानंतर GS मेडिकल कॉलेज मुंबई, याच्यामध्ये 40 सीट्स आहेत. त्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, त्याच्यामध्ये पण 10 सीट्स आहेत. त्याच्यानंतर नागपूर मध्ये GMC नागपूरमध्ये फिजिओथेरपी कॉलेज आहे, त्याच्यामध्ये 30 सीट्स आहेत. अशा मिळून टोटल 90 सीट्स महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट फिजिओथेरपीला आहेत. तर उर्वरित ज्या 6155 सीट आहेत त्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 108 कॉलेजमध्ये डिवायडेशन आहे. तर जर तुम्हाला कॉलेजमध्ये किती वर्षाचा कोर्स ड्युरेशन आहे याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तर जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर फिजिओथेरपीमध्ये 4.5 वर्षाचा टोटल असा कोर्स असतो. 4 वर्षाचे तुमचं अकॅडमिक करिअर असतं आणि 6 महिन्याची कंपल्सरी इंटर्नशिप असते. त्याच्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला जवळपास 25 सब्जेक्ट असतात. ह्युमन अॅनाटॉमी, ह्युमन फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी, एक्सरसाइज थेरपी, इलेक्ट्रोथेरपी, ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपी, स्पोर्ट फिजिओथेरपी. त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी काय काय तुम्हाला, तर फिजिओथेरपी इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर स्पोर्ट फिजिओथेरपी सर्वात कॉमनेस्ट आहे ही जॉब ऑपॉर्च्युनिटी. न्यूरो रिहॅबिलिटेशन थेरपिस्ट बनू शकता तुम्हाला. ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट, ICU कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपिस्ट, पीडियाट्रिक जेरियाट्रिक फिजिओथेरपिस्ट बनू शकता किंवा फिजिओथेरपी कन्सल्टंट इन क्लिनिक्स आणि फिटनेस आणि वेलनेस एक्सपर्ट आणि लेक्चरर. ओपन युअर ओन फिजिओथेरपी क्लिनिक, तो स्वतःच ओपन करू शकता, पण किंवा लेक्चरर पण बनवू शकता. असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन फिजिओथेरपी मधून आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर अशा प्रकारे फिजिओथेरपी आहे. आणि तुम्हाला फिजिओथेरपीला ऍडमिशन घेण्यासाठी नीटमध्ये पास असणं म्हणजे एलिजिबल असणं गरजेचं नाही. तुम्ही किती पण मार्क असेल, तुम्हाला एलिजिबल नसाल तरी पण तुम्ही फिजिओथेरपीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. एवढं लक्षात असू द्या. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही एलिजिबल नसाल तरी सुद्धा तुम्ही फिजिओथेरपीला ऍडमिशन घेऊ शकता. एलिजिबल असणं गरजेचं नाही नीटमध्ये. आणि पण तुम्हाला नीटच्या मार्कवर तुमचं ऍडमिशन होतं, विदाऊट नीटचं तुमचं ऍडमिशन होत नाही. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 90 सीट्स येतात, त्यामुळे फिजिओथेरपीचा कट ऑफ जो आहे तो एक्झॅक्टली तर नाही, पण एक रफली जर अंदाज घ्यायला गेलं तर कितीपर्यंत तुमची रँक असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते, एक अंदाजे बघायला जाऊया आपण. तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्ही ट्राय करू शकता, तुम्हाला जर फिजिओथेरपी करायचं असेल तर. EWS कॅटेगरी 2 लाख ते 210 ते 220 लाखापर्यंत. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीला साठी 4-4.5 लाखापर्यंत आणि OBC कॅटेगरीसाठी 3-3.5 लाखापर्यंत. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 5-5.5 लाखापर्यंत. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी 6-6.5 लाखापर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्ही ट्राय करू शकता, तर तुम्हाला फिजिओथेरपीमध्ये ऍडमिशन भेटू शकते. याचा एक अंदाजे प्राथमिक कट गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जो आहे एकदम लो जातो. एकदम लो म्हणजे तुम्ही एलिजिबल नसाल तरी पण तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. अगदी 51 मार्क जरी असेल तुम्हाला नीटमध्ये तरी पण तुम्हाला कॉलेज फिजिओथेरपीसाठी भेटू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला काही तुमची एलिजिबल नसाल, तुमची रिपीट करायची जर तयारी वगैरे नसेल तर तुम्ही फिजिओथेरपीसाठी नक्की विचार करू शकता. अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे कॉलेज भेटू शकते, काय नाही, कशा प्रकारे याचं काउन्सिलिंग प्रोसेस चालते, याची पूर्ण डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता, तुम्हाला मी डिटेल माहिती देईन. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. महाराष्ट्रामध्ये लवकरच 10 तारखेपासून MBBS, BMS, BDS, BHMS तर रजिस्ट्रेशन सुरू होईल. तर त्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही लवकर तयार डॉक्युमेंट वगैरे सर्व तयार करून ठेवा. ऑल्सो त्याच्यासोबतच फिजिओथेरपीचं पण रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्यामुळे फिजिओथेरपी तुम्हाला काउन्सिलिंग करायचं तर आमच्याशी लवकर संपर्क साधा, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.
तसेच महाराष्ट्रामध्ये वेटरनरीची काउन्सिलिंग पण लवकरात लवकर सुरू होईल, त्यामुळे वेटरनरीचे पण डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवा. तसेच बीएससी नर्सिंगची पण काउन्सिलिंग लवकर सुरू होण्यावरच आहे, त्यामुळे बीएससी नर्सिंगची पण डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. मी ऑलरेडी याच्यावर सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काही याच्यावरती डाऊट असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काउन्सिलिंग रिलेटेड काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत